कोल्हापूरच्या उदगाव टोलनाक्यावर स्वाभिमानीचं आज आंदोलन होणार होतं। सांगली कोल्हापूर महामार्ग रोखण्याचा या दरम्यान प्रयत्न होणार आहे। स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या दिलाय। आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। कोल्हापूरच्या उदगाव या ठिकाणी सांगली कोल्हापूर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। ते दाखल झालेले आहेत आंदोलनाच्या ठिकाणी। तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून रस्ता रोको आंदोलन करण्याचा हा प्रयत्न करण्यात आला, मात्र पोलिसांनी या आंदोलकांना आता ताब्यात घेतले आणि या आंदोलकांमध्ये महिलांचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग दिसतोय। आज राजू शेट्टींना सकाळीच ताब्यात घेतलेलं आहे। या आंदोलनावर हे कार्यकर्ते ठाम आहेत आणि आक्रमक सुद्धा झालेले दिसतात। या महिलांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात आता घेण्याचा हा प्रयत्न सुरू आहे। अगदी मोठ्या प्रमाणात महिला या ठिकाणी सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात। उदगाव टोल नाक्यावर हे आंदोलन आज करण्याचा मानस राजू शेट्टी यांनी व्यक्त केलेला होता, मात्र आधीच पोलिसांनी धरपकड केली होती। तरी देखील अनेक आंदोलनकर्ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आंदोलन केलं जातंय। रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला जातोय। तर अनेक आंदोलकांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। अंतरामध्ये शेतकऱ्यांना चौपट मोबदला मागणीसाठी आम्ही आज येथे आंदोलन करत आहोत। तर शासनाचा निषेध आहे। सगळीकडे चौपट दिलाय, पण इथं एवढंच चौपट देत नाही म्हणतात। त्यामुळे आम्ही शासनाचा जाहीर निषेध करतो। आमच्या हक्काचा